हिंदूंच्या श्रद्धेचं सर्वात मोठं प्रतीक मानल्या जाणाऱ्या राम मंदिरामध्ये गेल्या काही दिवसांपासून देणगी चोरीच्या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे। मात्र आता प्रभू रामांच्या नावावर अयोध्येत लूट करणारे आरोपी कायद्याच्या तावडीतून सुटणार नाहीयेत। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कठोर भूमिकेनंतर तपासात एकामागोमाग एक नवे खुलासे समोर येत आहेत। हिंदूंच्या श्रद्धेशी खेळ करणाऱ्या सर्व आरोपींवर कायद्याचा फास अधिक घट्ट होत चाललाय। देणगी चोरी प्रकरणी पोलिसांनी सर्व 8 आरोपींना अटक केली आहे। याशिवाय चोरीच्या प्रकरणात आरोपींच्या कबुली जबाबावरून योगी सरकारची पोलीस यंत्रणा अयोध्येतील विविध भागात छापेमारी करते। श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टनं दाखल केलेल्या FIR मध्ये ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांच्या चालकासह एकूण 8 जणांना आरोपी करण्यात आले। ज्यानंतर चंपत राय यांच्यासह विश्वस्त अनिल मिश्रा यांनी तडकाफडकी राजीनामा दिला। सध्या अटक करण्यात आलेल्या 8 आरोपींमध्ये रमाशंकर यादव उर्फ टिन्नू, अनुकल्प मिश्रा, अविनाश शुक्ला, करुणेश पांडे, मनीष यादव, लवकुश मिश्रा, रमाशंकर मिश्रा, सुभाष श्रीवास्तव यांची नावं आहेत। पण राम मंदिराच्या FIR मध्ये मात्र चंपत राय, डॉक्टर अनिल मिश्रा तसंच इतर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची नावं समाविष्ट करण्यात आलेली नाहीत। देणगी चोरीच्या प्राथमिक तपासात रमाशंकर यादव उर्फ टिन्नू याची भूमिका महत्त्वाची मानली जाते। मात्र लवकरच आणखी काही जणांची नावंही समोर येण्याची शक्यता आहे। दरम्यान हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल सुरू केला आहे। छोटे छोटे कर्मचारियों को मुकदमा दर्ज किया, उसमें चेयरमैन निपेंद्र मिश्रा पर मुकदमा दर्ज होना चाहिए, उसमें मुकदमा दर्ज होना चाहिए गोपाल राव पर, चंपत राय पर जो सारा माल चंपत कर गए, फिर उस पर अनिल मिश्रा जो उन्होंने कमीशन खाया, रिकॉर्ड में आ गया कितना इतना पैसा कमीशन इन्होंने खाया है। तो ये साबित हो, इन सब चीजों इनके ऊपर मुकदमा दर्ज होना चाहिए। राम मंदिर दान चोरी प्रकरणात केवळ छोट्या आरोपींना अटक करण्यात आल्याचा विरोधकांचा आरोप आहे। या प्रकरणात मोठ्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप होतोय। मात्र या संपूर्ण प्रकरणाचा सत्य तपास पूर्ण झाल्यानंतरच समोर येणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।